नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जर तुम्ही एक घरकुल लाभार्थी असेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, 22 तारखेला राज्यातील 20 लाख घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुल मंजुरीचे आदेशपत्र वाटप करण्यात आलेलं आहे. आणि त्याच दिवशी घरकुल लाभार्थ्यांच्या म्हणजे त्या 20 लाख लाभार्थ्यांमधून 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना त्या घरकुल योजनेचा पहिला टप्पा त्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे. आता या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेत असताना बहुतेक असं निदर्शनास आलेलं आहे की जे अधिकारी ते घरकुलच्या जिओटॅग करायला जातात, तो अधिकारी घरकुल लाभार्थ्याकडून पैशाची मागणी करतात. आणि जर पैसे दिले नाही तर त्यांना टप्पा देत नाही. पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या तो लाभार्थी तक्रार करत नाही आणि त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारच्या ॲक्शन होत नाही. पण आता जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य अधिकारी कार्यालयामार्फत एक पत्र सर्क्युलेट करण्यात आलेलं आहे. जर तो अधिकारी घरकुल लाभार्थ्यांकडून किंवा मनरेगाच्या लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करत असेल आणि तो लाभार्थी हा नंबरवरती तक्रार करत असेल तर नक्कीच तो अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार, अशा प्रकारच्या माहिती या पत्रात दिलेली आहे. तर नेमकं या पत्रात काय काय माहिती दिलेली आहे आणि ते कोणता नंबर आहे ज्याच्यामधून तुम्ही ते घरकुलचे जे अधिकारी येतात, जे पैशाची मागणी करतात, त्यांच्या तक्रार करू शकणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, 25 फेब्रुवारी 2025 रोजी हा पत्र सर्क्युलेट करण्यात आलेला आहे जिल्हा परिषद अमरावती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत. विषय बघा, आवास योजना ग्रामीण किंवा मनरेगा कामाची गुणवत्ता पारदर्शकता ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबाबत परिपत्रकात माहिती दिलेली आहे. बघा, अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत आवास योजनेतील घरकुल मंजुरी झालेली आहेत. सर्व मंजूर लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप करण्यात आलेले असून घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण झालेले आहे. लाभार्थीकडून विहित कालावधीत घरकुल बांधून पूर्ण करण्याची जबाबदारी तालुकास्तरीय यंत्रणेवर आहे. माननीय मंत्री ग्रामविकास यांच्या 6 फेब्रुवारी 2025 रोजीच्या अमरावती विभागीय बैठकीत आवास योजना मनरेगा इत्यादी कामाची गुणवत्ता उच्च दर्जाची ठेवण्याची जबाबदारी सर्व संबंधित अधिकारी यांच्यावर राहील असे निर्देशित केले आहे. तसेच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती कार्यालयाचे पत्र क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. अन्वये सर्व गट विकास अधिकारी यांना कळविण्यात आलेला आहे. त्यानंतर हा महत्त्वाचा विषय बघा, तथापि घरकुल मनरेगाच्या किंवा अन्य काम करताना ग्रामपंचायत किंवा तालुका स्तरावर लाभार्थ्यांच्या अडवणूक झाल्यास किंवा लाचेची मागणी झाल्यास संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मोबाईलवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गटविकास अधिकारी यांनी सदर परिपत्रकाचे व्यापक प्रसिद्धी द्यावी. परिपत्रक ठळकपणे दर्शनी भागात लावावे. तर या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे. जर तुम्ही अमरावती जिल्ह्याचे असेल आणि तुम्ही एक घरकुल लाभार्थी असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला घरकुलच्या हप्त्याच्यासाठी पैशाची मागणी करत असेल तर तुम्ही हा नंबरवरती कॉल करून ते तक्रार नोंदवू शकणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट घरकुल लाभार्थ्यांसाठी होता. जर ते अधिकारी तुम्हाला पैशाची मागणी करत असेल तर तुम्ही नक्की हा नंबरवरती कंप्लेंट करा. धन्यवाद.